आज मी बनवणार आहे केळ्याची कापं. तुम्ही बघू शकता बघा, केळ्याची कापं तिखट डाळीबरोबर वगैरे खूप छान लागतात आणि माझ्या मुलांना ती आवडतात. त्यासाठी इथे बघा मी 3 केळी घेतली आहेत आणि केळी आपल्याला व्यवस्थित सोलून घ्यायची आहेत आणि त्याच्या उभ्या भेशी करून घ्यायच्या आहेत. उभ्या अशा भेशी करून घेतल्यानंतर आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. धुवून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचं आहे, लाल तिखट घालायचं आहे, हळद घालायची आहे. मी चाट मसाला घातला आहे, त्यामध्ये हिंग घातला आहे. थोडं आलं लसूण पेस्ट पण घालायची आहे आपल्याला, धना पावडर आणि सर्व घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला एका प्लेटीमध्ये मी हे बघा रवा घेतला आहे आणि बेसन घेतलं आहे आणि ते दोन्ही मी मिक्स करून घेतलं आहे व्यवस्थित, रवा आणि बेसन. त्याचबरोबर मी इथे पॅन गरम करत ठेवला आहे. त्यामध्ये मी 2 पळी तेल घालून घेतलं. आता या रव्यामध्ये ते आपण जे केळीची कापं बनवली आहेत ती घोळून घ्यायची आहेत आणि एक एक करून आपल्याला तळून घ्यायचे आहेत सर्व. तर तुम्ही बघू शकता, हे बघा मी पॅनमध्ये घालून घेतलं आहे काप केळ्याचं आणि त्याचप्रमाणे हे बघा मी सर्व कापं रव्यामध्ये बेसनमध्ये घोळून पॅनमध्ये घालून घेतली. आता हे बघा, आमच्या घरी आहे ना कापं 2 ते 3 वेळा बनतातच महिन्यातून, कारण माझ्या मुलांना खूप आवडतात म्हणून मी बनवते रेसिपी. आणि डाळीबरोबर, गोड्या डाळीबरोबर, तिखट डाळीबरोबर खूप छान लागतात. तर हे बघा, आता आपल्याला हे परतून घ्यायचं एक एक करून. परतून झाल्यानंतर मी फक्त 2 ते 3 मिनटं परत एका बाजूने शेकून घेतलं व्यवस्थित आणि एकदम हे कुरकुरीत अगदी व्यवस्थित होतात आणि 2 घास जास्तही जातात आपले डाळीबरोबर किंवा गोडे डाळीबरोबर. जेवायला कंटाळा येतो तर हे असेल तोंडाला तर खूप चांगलं आणि व्यवस्थित बनते. तर थोडी वरून हे बघा डेकोरेशनसाठी कोथिंबीर घालून घेतली आणि कापं बनवून तयार झालेली आहेत. हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि अशी कापं बनवून मुलांना नक्कीच द्या तुम्ही.